10वीचा रिझल्ट लागला आणि त्याला 96% मिळाले. तरीही मार्क्स आणखी वाढू शकतात असा आत्मविश्वास त्याला होता. म्हणूनच त्यानं पेपर फेरतपासणीसाठी दिले आणि बोरिवलीच्या व्योहम पवारला मिळालं एक सरप्राईज. 17 जून 2014 ला 10वीचा निकाल लागला. लहानपणापासून भरपूर मार्क मिळवणाऱ्या व्योहम पवारला 96% मिळाले. तरीही व्योहम समाधानी नव्हता. त्याचा आत्मविश्वास त्याला 96% मिळूनही स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून त्याने मराठी, गणित आणि इतिहास हे पेपर फेर तपासणीसाठी दिले. त्यात एक वेगळाच खुलासा झाला. गणिताचे पेपर तपासणाऱ्या गणित शिक्षकांचं गणितच कच्चं होतं आणि त्यांनी एकूण गुणांची बेरीज चुकवली होती. 99 मार्कांच्या ऐवजी व्योहमला 96 मार्क दिले होते. आता व्योहमला 97.2% मिळाले आणि तो मुंबई शहरातला दुसरा टॉपर आहे. आधी मला 486 आउट ऑफ 500 होते, 480 मार्क्स होते, तर म्हणजे 96% होते. त्यानंतर मग रिचेकिंगला पेपर्स दिल्यानंतर 486 म्हणजे 6 मार्क वाढून 97.2% झाले. व्योहमच्या बाबतीत गणिताच्या शिक्षकांचं गणित कच्चं होतंच, पण बोर्डानंही मार्कलिस्ट छापण्यात चूक केली. संस्कृतमध्ये 99 असताना 93 गुण लिहिले होते. सगळे शिक्षक तसे नाही आहेत, पण ज्या काही ह्या अशा चुका होतात त्यामुळे ह्याचं फारसं नुकसान झालं नव्हतं, पण ज्यांचे खूप नुकसान होतं ते होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा जरा जबाबदारीने तपासणी करावी. व्योहम एखाद्या विषयासाठी टॉपर असू शकतो, पण निकाल यायला उशीर झाल्यानं SSC बोर्ड आता त्याचं नाव टॉपरच्या यादीत नोंदवू शकत नाही. याला जबाबदार कोण? शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी दरवर्षी 10वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला जातो. पण शिक्षकांच्या अशा चुकांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं याचा विचार शिक्षक कधी करणार? दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.